आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना जानेवारी महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 अधिक 1500 13,000 रुपये जमा झालेले असेल आणि आता जर तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली असेल तर तुमचे खऱ्या अर्थाने जानेवारीच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जानेवारीच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे किंवा 2100 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो, कारण आता 2025 साल संपून गेलेला आहे। 2026 सालामध्ये 2100 रुपयाप्रमाणे हप्ता देण्यात येईल अशा बातम्या फिरत होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता खरोखर तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाप्रमाणे जमा होत आहे का याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळत राहणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील, परंतु यापुढे तुम्हाला अशा बातम्या ऐकण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली आहे की आमच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता का आलेला नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवरती काही बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आले, काही बहिणींना डिसेंबरचे पैसे आले आणि अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत। जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले नसतील तर तुम्हाला आता महत्त्वाचं एक काम करावं लागणार आहे, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील। आणि जर तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे या ठिकाणी पैसे मिळवायचे असतील तरी पण तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे। एकंदरीत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना एक काम करणं गरजेचं आहे। ते काम केलं तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे एकत्रितपणे वाटप होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत काय झालेलं आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारच्या माध्यमातून KYC ची प्रोसेस आणण्यात आलेली होती। या KYC च्या प्रोसेसमुळे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र झालेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। जर तुम्ही KYC केलेली असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेलं नसेल त्यांच्यासाठी सुद्धा अर्जंट सूचना दिलेली आहे। जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल, नोव्हेंबर डिसेंबरचे मागील हप्त्यांचे पैसे आले नसतील, ते मागील हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। याच्या मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तरी पण अडचण नाही, परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे जमा होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ अर्धवट सोडून जातील त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। बघा एकंदरीत लाडक्या बहिणींना या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 100% आज जमा होणार आहेत आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींनो पाहायला गेलं तर जानेवारीचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर एकंदरीत आपण पाहणार आहोत की जानेवारीचा हप्ता कोणत्या तारखेला, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। परंतु जानेवारीचा हप्ता
अशा काही लाडक्या बहिणींना मिळणार नाही, त्या लाडक्या बहिणींची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्रते यादी अपात्रते यादी अशा पद्धतीने 2 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही पात्रतेच्या यादींमध्ये असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही अपात्रतेच्या यादींमध्ये असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना, हे लाडकी बहीण योजना राज्यातील गोरगरीब कुटुंबातील महिलांसाठी, राज्यातील पिवळ्या केसरी रेशनधारकांसाठी, ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी, ज्या लाडक्या बहिणी सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणण्यात आलेली होती। परंतु या योजनेमध्ये श्रीमंत घरामधील ज्या लाडक्या बहिणींकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे, मोठमोठ्या गाड्या आहेत, ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाड्यांमधून फिरतात अशा लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला आता नवीन वर्षाचा पहिला म्हणजे जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसायला पाहिजे। जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर या लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता आणण्यासाठी, सुलभता आणण्यासाठी आणि अपात्र बहिणींचे अर्ज अपात्र करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून KYC ची प्रोसेस आणण्यात आलेली होती। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे, परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नसेल त्या लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे की तुम्ही KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरा, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तरी KYC आता बंद झालेले आहे। याच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली असेल किंवा ज्यांची KYC राहिलेली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल त्या लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना आहे, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। कारण लाडक्या बहिणींना राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा, तर राज्यामध्ये आपल्या हे त्रिमूर्तीचं सरकार आहे। हे सरकार राज्यातील लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याचं काम हे सरकार करत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल, नोव्हेंबर डिसेंबरचे मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे। त्यासोबत तुमचं महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल तर त्या बँक खात्यावरती सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। नवीन वर्ष सुरू होऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत, तर या नवीन वर्षामध्ये बँकेच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। ज्या लाडक्या बहिणीने बँकेच्या नियमांचं पालन करतील त्यांना पैसे येणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी बँकेच्या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना पैसे येणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण बँकेचे कोणकोणते नियम आहेत, कोणकोणत्या नियमांतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येऊ शकते। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र करण्यात आलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की नुकसान होऊ नये, तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ पुढचा 1 मिनिट आवर्जून पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या। याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, आता लवकरच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत आहेत। फेब्रुवारी महिन्याच्या 5 तारखेपासून या निवडणुका सुद्धा होणार आहेत। त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना नोव्हेंबरचा हप्ता, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना डिसेंबरचा हप्ता, आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांना 2 हप्त्यांचे पैसे, आणि ज्यांना 2 हप्त्यांचे पैसे आलेले असतील किंवा ज्यांना 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांना 3 हप्त्यांचे पैसे, आणि काहींना जानेवारीचा हप्ता, अशा पद्धतीने हे पैसे वितरित होणार आहेत।
बघा लाडक्या बहिणींनो, आपण जानेवारीच्या हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होतील या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जानेवारीच्या हप्त्यासाठी काही पात्रता अपात्रता सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे. तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. लाडक्या बहिणींमुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार या तिघांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे अशा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत. तर याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. तुम्ही सुद्धा ही माहिती सविस्तर पद्धतीने ऐकायची आहे. ज्या लाडक्या बहिणी थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये संक्रांतीच्या वेळेस डिसेंबरचा हप्ता आलेला असेल, म्हणजेच 13 जानेवारी, 14 जानेवारी, 15 जानेवारी, 16 जानेवारी, 17 जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबरचा हप्ता हा 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी पर्यंत नोव्हेंबरचा हप्ता आला. म्हणजेच लाडक्या बहिणींनो सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये 15 दिवसाच्या अंतरामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु अखेर ज्यांना जानेवारी हप्त्याची चिंता लागलेली होती त्या सर्व लाडक्या बहिणींची जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. खऱ्या अर्थाने जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल. या जानेवारीच्या हप्त्यासाठी कोणत्या पात्रता, कोणत्या अपात्रता, कोणत्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. अन्यथा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो शेजारच्या काकूला पैसे येतील, समोरच्या ताईला पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांसोबत आपल्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत तर हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. जर तुमचा जिल्हा या 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करायची गरज भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे. या पुणे जिल्ह्यामध्ये सरासरी 7 लाखांपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. आता या पुणे जिल्ह्यामध्ये सरासरी स्वारगेटचा भाग असेल, कात्रजचा संपूर्ण भाग असेल, नवले ब्रिज असेल, त्यासोबत या साईडला गेलं तर शनिवारपेठ असेल, यासोबत वरच्या साईडला गेलं तर रावेत असेल, कात्रज असेल, इकडं कोंडवा असेल, त्यासोबत उंडरी पिसोळीचा भाग असेल, सासवडचा भाग असेल, यानंतर इकडं वाघोली असेल, खार्डी बायपास असेल, विमाननगर असेल, येरवडा असेल, या वरच्या साईडचा लोगावचा सर्व भाग असेल. त्यानंतर लाडक्या बहिणींनो या साईडला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पाहू शकता पिंपळे गौरवचा सर्व एरिया या ठिकाणी येत आहे. त्यानंतर कात्रज कोंडव्याचा भाग सुद्धा पूर्ण पट्ट्यामध्ये येत आहे. स्वारगेटचा सर्व भाग असेल, पुणे स्टेशनचा सर्व एरिया आहे. म्हणजेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या सर्वांमध्ये 6 लाखांपेक्षा अधिक बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो आता मुंबई शहर, मुंबई उपनगर बघा, या मुंबई शहरामध्ये अंधेरी असेल, जुई चौपाटी असेल, या ठिकाणी रेशीमबाग असेल, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये सुद्धा मोठमोठे या ठिकाणी विभाग आहेत, महानगरपालिका आहेत. म्हणजेच मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी 7 लाखांपेक्षा अधिक बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये
पात्र ठरलेले आहेत. त्यासोबत या साईटला पाहायला गेलं तर परभणी जिल्हा बघा, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 लाखांपेक्षा अधिक बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. त्यासोबत बीड बघा, या बीड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे जर तुम्ही बीड जिल्ह्याच्या लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा, त्याच्या पुढचा जिल्हा वाघोली जिल्हा, यानंतर या साईडचा जिल्हा बघितला तर या ठिकाणी गडचिरोलीचा सर्व पट्टा आहे, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा या साईडचा पूर्ण पट्टा आहे. त्यानंतर आता अहमदनगर म्हणजेच त्याचं सध्याच नाव अहिल्यानगर आहे, तर या अहिल्यानगरचा सर्व भाग असेल, पूर्व भाग, पश्चिम भाग, त्यासोबत या साईडला धाराशिवचा संपूर्ण भाग, छत्रपती संभाजीनगर असेल. तर असे जे नामांतर झालेले जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 7 लाख, 6 लाख, 5 लाख, 4 लाख अशा पद्धतीने लाडक्या बहिणींची संख्या आहे. यासोबत जळगावचा संपूर्ण पट्टा असेल. यासोबत रत्नागिरी बघा, रत्नागिरी सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. रायगडमध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. सरासरी बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत एका घरामधील. एक महिला जरी पकडली तर पूर्ण जिल्ह्यामध्ये 6 ते 7 लाख लाडक्या बहिणी होऊ शकतात. अशा पद्धतीने रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी, बीड अशा पद्धतीने काही जिल्ह्यांमध्ये 6 लाख बहिणी, काही जिल्ह्यांमध्ये 7 लाख बहिणी अशा पद्धतीने लाडक्या बहिणींची संख्या आहे. तर एकत्रितपणे आता लाडक्या बहिणींनो सर्व जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे डिसेंबरचे पैसे सोडलेले होते, परंतु काही बहिणींना पैसे आले, काही बहिणींना पैसे आले नाहीत. बघा, ज्यांना नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी एक काम करा आणि जानेवारीचा हप्ता कधीपासून विस्तारित होईल याविषयी सुद्धा माहिती देतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी KYC केलेले असेल त्यांना पैसे मिळतील, परंतु ज्यांची KYC चुकलेली असेल त्यांच्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती देऊन टाकतो. सर्वात अगोदर या ठिकाणी कोणत्या बहिणींना पैसे येतील त्याची माहिती देतो. बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, उत्पन्न कमी असेल, महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, अशा 2024 मध्ये ज्या पात्रता लावण्यात आल्या होत्या त्या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर पैसे येतील. त्यानंतर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट सांगायची राहिली, ती गोष्ट म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचे पैसे ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी KYC या ठिकाणी जर केलेली असेल आणि त्यांनी बँक खात्याची जर KYC केली नसेल त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नसावेत. नवीन वर्षामध्ये बँक खात्याची एकदा KYC करून बघा. आधार कार्ड लिंक आहे का हे एकदा चेक करून बघा. जर आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करा जेणेकरून पैसे जमा होतील. आता बघा, या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे ज्यांना आलेले नसतील त्यांनी फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे आपली DBT ॲक्टिव्ह आहे का हे चेक करायचं आहे. आणि आता जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली असेल तर बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. त्यामुळे एकतर जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होईल अशा पद्धतीने शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु तोपर्यंत लाडक्या बहिणीनं आधार कार्ड बँकेला लिंक करा, महत्त्वाची कामे करून ठेवा जेणेकरून पैसे सोडले की सर्वात अगोदर पैसे येतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओच्या माध्यमातून जी काय महत्त्वाची माहिती होती ती महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अशाच प्रकारे लाडक्या बहिणींचे व्हिडिओ पाहण्यासाठी या आपल्या मराठी इन्फॉर्मेशन अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम नमस्कार.